राज्याचे मंत्री आणि विषयीचे माजी अध्यक्ष शिवसेना संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, व्यासपीठाचे मान्यवर आणि मोठ्या संख्येनं आजच्या लहानशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपण बंधू भगिनी, अशी उपस्थिती ही लवकरच काही कार्यक्रम या ठिकाणी होतील याची प्रचिती देणार आहे. निवडणुका आल्यात आणि साहजिकच संस्थेबद्दल आस्था असलेले आपण सगळे या निवडणुकीच्या सोहळ्यामध्ये अत्यंत जागरूकपणानं संस्थेच्या हिताचा विचार करणार याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका नाही. पण आज हे सगळं करत असताना एक महत्त्वाचा निर्णय ज्याची चर्चा बरेच दिवस होती आणि तो आज या ठिकाणी अजिंक्य आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी पुरा केला. क्लब मेंबर्ससाठी स्वतंत्र राज असावं ही एक प्रकारची मागणी होती. कधी कुजबूज होती, कधी चर्चा याबद्दल होत असे. आज मुंबई क्रिकेट आणि त्याची खऱ्या अर्थानं शक्तिस्थानं काय आहेत याच्याबद्दल विचार केला तर हे मैदान क्लब असो यांना दुर्लक्षित करून आपण मुंबई क्रिकेट यांना कधी पुढे नेऊ शकत नाही. आणि त्या दृष्टीनं या संस्थेला खऱ्या अर्थानं प्रोत्साहित करणारे, संस्थेसाठी कष्ट घेणारे जे घटक आहेत त्यांनाही सन्मान देणं, त्यांनाही या ठिकाणी सामने असतील त्यावेळेला उत्तम सुविधा देणं आणि त्यांचं जे योगदान आहे याची नोंद MCAने घेतली हे दर्शवणं आणि त्यासाठीच हा एक नवीन लॉज या ठिकाणी बसवायचा निर्णय केला. माझी खात्री आहे की याचा आनंद आपल्या सगळ्यांना मनापासून होईल. मुंबई क्रिकेट यांनी देशाच्या क्रिकेटमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक प्रकारचे विक्रम केले, उत्तम खेळाडू तयार केले, विविध प्रकारच्या सामन्यामध्ये आपलं एक वेगळं स्थान आहे हे देशात दाखवलं. आणि ते दाखवण्याच्यामध्ये अनेक खेळाडू ज्यांचं योगदान आपण कधी विसरू शकत नाही. आणि अशा सगळ्यांचं खेळाच्या क्षेत्रातल्या योगदानाची नोंद ही मुंबई क्रिकेटने जरूर घेतली. आणि म्हणून आपण बघतो कुठं गावस्करांचं नाव असते, कुठं अन्य सहकार्यांचं नाव असेल. पण एक गोष्ट मला नेहमी तुझी आश्वस्त करायची की अनेकांनी काम उत्तम केलं, क्रिकेटमध्ये मुंबईचं नाव मोठं केलं, त्याची नोंद घेतली, ही चांगली गोष्ट आहे. पण माझ्याकडं ICC आणि VCCचं काम होतं त्यावेळेला एक मी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्यासाठी
आग्रही भूमिका घेतली आणि ते म्हणजे महिलांचं क्रिकेट. आणि आज महिलांच्या क्रिकेटमध्ये योगदान देणारे देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू आपल्याबरोबर अनेक वर्ष असताना आपण त्यांचा विचार हा केला पाहिजे. आणि मला सुचवायचं आहे की डायना एजंट आहे, डायनाचं इतक्या वर्षाचं काम याची नोंद ही आपल्या संस्थेने घ्यावी आणि जसे उत्तम खेळाडूंना आपण सन्मान दिला त्याच प्रकारे हा सन्मान थोडा मागे राहिलेला आहे. कधी वेळ त्या संबंधीचा निर्णय कुठं योग्य जागा बघून आपण दिला आणि एक प्रकारचं समाधान आपल्या सगळ्यांना मिळेल अशी आपण काळजी घेऊया. मी काय अधिक बोलू इच्छित नाही. एवढ्या मोठ्या संख्येनं तुमची उपस्थिती आज या ठिकाणी दिसते याचा अर्थ संस्थेबद्दलची आत्मीयता ही आपली कायम आहे. आणि त्यामुळं भले दिवाळीचा सण संपत आला असते त्यावेळेला एवढा वेळ काढणं शक्य होत नाही. पण आपण आपल्या खेळाच्या संबंधीची आत्मीयता दाखवली आणि त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि उत्तम खेळ बघण्याचं जाईल अशाच प्रकारचा विचार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.